Hello students, in this video we are going to see lesson number 3, square and square roots. If a number is multiplied by that number itself, we get square of that number. तर या लेसन मध्ये आपण काय पाहणार आहोत, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स पाहणार आहोत. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला कसली डेफिनेशन दिलेली आहे, तर स्क्वेअरची डेफिनेशन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल 4 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 16. म्हणजे हे आता 16 हा काय झाला, स्क्वेअर झाला. कशाचा स्क्वेअर झाला, 4 चा स्क्वेअर झाला. ठीक आहे. 7 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 49. 16 and 49 are the squares of 4 and 7 respectively. म्हणजे 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 4 चा, आणि 49 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 7 चा स्क्वेअर आहे. The square of any number is written as a square. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला लिहायचं आहे स्क्वेअर, आता समजा 4 चा स्क्वेअर मला लिहायचा आहे लिहिताना, तर मी कसं लिहिणार, 4 raised to 2. म्हणजेच काय झालं, काय म्हणणार याला आपण, स्क्वेअर ऑफ 4. आता हा जो लेसन आहे म्हणजे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स, ठीक आहे. तर याच्यावरची जे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तर पहिल्यांदा तुम्हाला काय लर्न असायला पाहिजे, स्क्वेअर्स लर्न असायला पाहिजे. आता तुमच्या बुकमध्ये 40 पर्यंतचे स्क्वेअर दिलेले आहेत, निदान तेवढे तरी तुम्हाला लर्न असतील, तर काय होणार आहे, एक्झाम्पल पटापट सोडवता येतील. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स वरची जी एक्झाम्पल्स असतील ती पटपट सॉल्व्ह करता येतील. स्क्वेअर ऑफ 1 1, square of 2 4, square of 3 9, square of 4 16, square of 5 25, square of 6 36, square of 7 49, square of 8 64, square of 9 81, square of 10 100, square of 21 441, square of 22 484, square of 23 529, square of 24 576, square of 25 625, square of 26 676, square of 27 729, square of 28 784, square of 29 841, square of 30 900, square of 31 961, square of 32 1024, square of 33 1089, square of 34 1156, square of 35 1225, square of 36 1296, square of 37 1369, square of 38 1444, square of 39 1521, square of 40 1600. तर हे सगळे स्क्वेअर्स तुमचे जर लर्न असतील, तर आपल्याला एक्झाम्पल पटापट सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला काही हिंट दिलेले आहेत, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्याचाही तुम्हाला यूज होऊ शकतो. एनी स्क्वेअर नंबर हॅज 1 4 5 6 9 0 इन देअर युनिट प्लेस. आता स्क्वेअर नंबर कसा ओळखणार तुम्ही, समजा 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला आणि सांगितलं की यातला स्क्वेअर नंबर फाइंड आउट करा. मग त्यासाठी तुम्हाला काय हिंट दिले की एखादा स्क्वेअर नंबर जर असेल तर तो कसा ओळखायचा, तर त्याच्या युनिट प्लेसला कोणते नंबर असतील, 1 4 5 6 9 0. मग तो नंबर काय असणार आहे, स्क्वेअर नंबर असणार आहे, असं इथे सांगितलेलं आहे. 2 3 7 8 नेव्हर ऑकर्स इन द युनिट्स प्लेस ऑफ अ स्क्वेअर नंबर. म्हणजे जर जो स्क्वेअर नंबर असतो त्याच्या युनिट प्लेसला 2 3 7 8 हे नंबर्स येत नाहीत. If a square number ends with a 0, then it is compulsory that the number of zeros should be 2 4 6 or 8. म्हणजे आता इथे काय दिलेलं आहे, तर एखादा नंबर जो आहे तर तो आता समजा इथे
तुम्हाला म्हटलंय 1600 हा स्क्वेअर नंबर आहे की नाही. मग हे कसं ठरवणार तुम्ही, तर आता या ठिकाणी 0 इन देअर युनिट प्लेस दिलेला आहे. ठीक आहे, मग आता 10 हा स्क्वेअर नंबर होऊ शकेल का, नाही होणार. मग आता का नाही होणार, तर हे झिरोज तुम्ही लक्षात घ्यायचे. आता इथे किती झिरोज आहेत, 2 झिरोज आहेत, म्हणजे 2 झिरोज आहेत म्हणून हा स्क्वेअर नंबर आहे. मग आता 10 म्हटलं म्हणजे किती झिरो येतात, एकच झिरो येतो. ठीक आहे, मग तो स्क्वेअर नंबर होईल का, नाही होणार. म्हणजे किती झिरोज असायला पाहिजेत, 2 असायला पाहिजेत, 4 असायला पाहिजेत, 6 पाहिजेत किंवा 8 पाहिजेत. म्हणजे याप्रमाणे जर झिरोज असतील तर तो स्क्वेअर नंबर असतो. ठीक आहे, आता आपण याच्यावरची एक्झाम्पल्स पाहूया. एक्सरसाइज 3. फाइंड अ परफेक्ट स्क्वेअर फ्रॉम दी फॉलोइंग. काय म्हटलेलं आहे, परफेक्ट स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे, आता नंबर काय दिलेला आहे, समजा तुम्ही 0 या ठिकाणी कन्सिडर करू नका, 529. ठीक आहे, मग आता हा 529 हा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, तर 23चा स्क्वेअर आहे. पण आता इथे तुम्हाला पॉईंटमध्ये दिलेलं आहे. मग कसं लक्षात ठेवायचं, तर पाहूया कसं लक्षात घ्यायचं. 0.529. मग पॉईंटच्या नंतर किती नंबर आहेत, 3 नंबर्स आहेत. 1 2 3 हे 3 नंबर्स आहेत. त्याच्यानंतर 52.9 म्हणजे पॉईंटच्या नंतर आलेला नंबर किती आहे, तर एकच आहे. 0.00529 1 2 3 4 5. ठीक आहे, आता पहा 3 1 5 हे काय ऑड इवन नंबर नाही आहेत. पुढे 0.0529 पहा या ठिकाणी 1 2 3 4 किती नंबर मिळाले, पॉईंट नंतर किती नंबर मिळाले, टोटल 4 नंबर मिळाले. आणि 4 हा इवन नंबर आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, हा परफेक्ट स्क्वेअर कोण आहे, तर 0.0529. मग 529 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 23चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर कुठला मिळेल आपल्याला, 0.0529. हे आपला आन्सर राहील. पुढे पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता याच्यातला परफेक्ट स्क्वेअर कुठला विचारले, आता इथे स्टार दिलेला आहे तुम्हाला, बरोबर ना. मग स्टार, आता पहा, आता आपला रूल पाहूया आपण काय आहे तो. मग असे तुम्हाला सांगितलं रूल. आता रूल प्रमाणे काय म्हटलेलं आहे की जो स्क्वेअर नंबर आहे त्याच्या युनिट प्लेसला कुठला नंबर असायला पाहिजे, त्याच्या युनिट प्लेसला 1 हा नंबर असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे, 6 9 आणि 0. आता मी मुद्दाम हे नंबर तुमच्या समोर ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल बरोबर. पहा युनिट प्लेसला कुठला नंबर असायला पाहिजे. आता इकडे काय म्हटलेलं आहे, 5, म्हणजे इथे 5 दिलेलं आहे. पहा की 5 जर का युनिट प्लेसला असेल तर तो परफेक्ट स्क्वेअर असतो. पण आता आपण कन्सिडर करूया की हे एक आन्सर असू शकतं. 3 म्हणजे हे तर आन्सर नसणारच, बरोबर आहे, हे आन्सर नसेलच. आता इथे 2 स्टार 9 1, मग काय म्हटलेलं आहे, 1 जरी युनिट प्लेसला असेल तरी तो पण स्क्वेअर नंबर असतो, म्हणजे हे एक आन्सर असेल असं कन्सिडर करूया. त्याच्यानंतर 8 जर युनिट प्लेसला असेल तर तो नंबर स्क्वेअर नंबर नसतो. चला, म्हणजे 2 ऑप्शन तर गेले, मग राहिले हे 2 ऑप्शन. मग कसं ठरवायचं की परफेक्ट स्क्वेअर याच्यातला कोणता आहे, तर तुम्ही जर नीट पाहिलं तर इथे 5 आहे पण त्याच्या आधी 2 आहे ना, आहे की नाही, म्हणजे हा नंबर कुठला झाला, 25 नंबर झाला. मग 25 कोणाचा स्क्वेअर असतो, 5चा स्क्वेअर असतो. 5 5 25. ठीक आहे, म्हणजे आता हा ऑप्शन तर बघण्याची गरजच नाही आहे. ठीक आहे, कारण 91 हा काय परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, पण 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आणि म्हणून स्टार 2 2 5 हा नंबर काय असणार आहे, परफेक्ट स्क्वेअर असेलच. नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ 65 स्क्वेअर मायनस 16 स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं सॉल्व करायचं हे एक्झाम्पल.
मग यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, 65चा स्क्वेअर माहिती असायला पाहिजे. इज इक्वल टू पाहूया, लिहूया. आता 65चा स्क्वेअर कसा लिहायचा मी सांगते तुम्हाला. आता हा 5 आहे की नाही, 5चा स्क्वेअर पहिल्यांदा लिहूया. मग 5चा स्क्वेअर काय झाला, 5 5 25 लिहून घेतला 25. पहा टॅक्ट काय आहे ती. आता हा कुठला नंबर आहे, 6. मग 6च्या पुढचा नंबर कुठला आहे तो 7. मग त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 6 जा 36 आणि 6 7 जा 42, म्हणजे तो 42 इथे लिहून टाकायचा. झालं, स्क्वेअर मिळाला आपल्याला 4225. 65चा स्क्वेअर काय झालं 4225 मायनस, आता 16चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, 16चा स्क्वेअर काय असतो 256 म्हणजे 256. मग लिहूया 256. ठीक आहे, लिहिले इथे 256. मग मायनस जर केलं तर त्याचं आन्सर काय मिळेल आपल्याला, पाहूया आन्सर काय मिळते. 4225 मायनस 256 काय आन्सर मिळेल पाहूया. 15 15 मायनस 6 किती आले, 9 आले. 11 मायनस 5 किती आले, 6 आले. 11 मायनस 2 किती आले, 9 आले. आणि इथे 3. काय आन्सर मिळालं 3969. 3969. ठीक आहे, 3969 हे आन्सर मिळालं. पण 3969 आता इथे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला 36 63 81 9. आता 3969 हा कोणाचा स्क्वेअर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. 9चा स्क्वेअर होईल का, 9चा स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला काय 81, म्हणजे 9 हा ऑप्शन येणार नाही. मग कुठला ऑप्शन येऊ शकेल तर पहा, आता इथे पूर्ण करून बघण्याची गरज नाही. आता 81 मल्टिप्लाइड बाय 81, ठीक आहे, केले तर 1 1 जा 1 येतो, म्हणजे युनिट प्लेसला 1 येईल, म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. आता 36 मल्टिप्लाइड बाय 36, मग 6 6 जा किती येतील 36 येतील, म्हणजे परत युनिट प्लेसला 6 आले, म्हणजे इथे युनिट प्लेसला 9 आहेत, म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. मग आता इथे 63 नंबर आहे, 63 मल्टिप्लाइड बाय 63 असं आपण जर केलं तर 3 3 जा किती येतात 9 येतात, म्हणून इथे आन्सर काय मिळालं आपल्याला पहा. म्हणजे सॉल्व करायची गरज नाही. जर असं आपण इथे आपण काय म्हणतात त्याला टॅक्ट जी आहे ती यूज करायची, म्हणजे आपला टाईमसुद्धा सेव्ह होतो. म्हणजे काय मिळालं आन्सर आपल्याला 3969. हे याचं स्क्वेअर रूट काय मिळालं 63 मिळालं. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 63, ऑप्शन नंबर 2. चला पुढे जाऊया. पुढे काय म्हटलेलं आहे 0.529 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग पहिल्यांदा याचे आन्सर फाइंड आउट करूया काय आहे ते. 0.529 मल्टिप्लाइड बाय 0 केलं समजा तर 529 0 मल्टिप्लाय केलं म्हटल्यानंतर इथे काय येईल एक 0. 10नी मल्टिप्लाइड केलं म्हटल्यानंतर इथे 0 येणार. आता पॉईंट नंतर किती आहेत नंबर पुढे 3 नंबर पुढे, म्हणजे पॉईंट कुठे येणार इथे येणार. 5.290 इज इक्वल टू, आता हा जो 0 आहे याला काही मिनिंग आहे का 5.20 नाही आहे, म्हणजे 5.29 स्क्वेअर रूट ऑफ 5.29. 5.29 म्हणजे जर नंबर पाहिला 529 असा जर नंबर कन्सिडर केला तर 23चा स्क्वेअर आहे 529. पण इथे पॉईंट नंतर लिहून घेऊया 23चा स्क्वेअर काय आहे 5.29. पण मग इथे पॉईंट नंतर हे जे नंबर आहेत ते कसे झाले नंबर इवन नंबर आहेत, म्हणजे पॉईंट कुठे येईल तर 2 आणि 3च्या मध्ये पॉईंट येईल, म्हणजे आन्सर येईल 2.3, ऑप्शन नंबर फर्स्ट 2.3.